आजचा हा क्षण ना आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी खूप अभिमानाचा होता. पहिलं तर कारण होतं यांचा सन्मान झाला आणि दुसरं कारण मी पुढे सांगते. तर आम्ही आलो होतो सिन्नरला. सकाळचा कार्यक्रम आटोपला आणि आम्ही इकडे आलो होतो कारण आज यांना इन्व्हाईट केलं होतं. सिन्नर तालुका बारा बलुतेदार महासंघ सिन्नर यांनी. कारण हे होतं की यांचं शैक्षणिक कार्यातील योगदान लक्षात घेता यांचा आज सन्मान तिथे होणार होता आणि त्यासाठी त्यांना इन्व्हाईट केलं होतं. असे कोणते पुरस्कार असले तरी स्वीकारत नाही. पण हा पुरस्कार नसून हा सन्मान होता. त्यामुळेच आम्ही आलो होतो आणि विशेष म्हणजे आज होती 14 एप्रिल म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि या दिवशी हा सन्मान भेटणं यापेक्षा मोठी गोष्ट काय असणार. त्यानंतर हे आहेत माधव जगताप सर आणि यांचा सुद्धा इथे सन्मान झाला. ते सुद्धा उत्कृष्ट शिक्षक आहे. आजचा हा सन्मान घेताना ना खूप अभिमान वाटत होता आणि खूप छान वाटत होतं आणि हे यांच्यामुळे पॉसिबल झालं. ज्यांनी त्यानंतर बघा आम्हाला दिला समुदायाने खूप प्रकाश सुंदर असं अंधारातून भाषण केलं काढणार होतं. आहे, त्या अभिप्रायांना वंदन करू शकतशः नमन वारंवार करू शकतशः नमन. प्रत्येक जयंतीला आपण सत्कार सोहळा घेतो. कार्य म्हणजे हे प्रत्येक व्यक्तीचं त्यांच्या क्षेत्रात काहीतरी कार्य आहे आणि त्याचं एक उदाहरण तुम्हाला समोर दिसलं. ही तिसरीला ही मुलगी, तिचं भाषेवरचं प्रभुत्व, तिची बॉडी लँग्वेज तुम्ही बघितल्या. ते संविधानानं अचानक उठवलं होतं. म्हटलं तुला आज बोलायचंय सगळ्यांसमोर आणि ती रेडी झाली आणि इथे बघा त्यांनी इतकं कौतुक केलं ना तिचं आणि हे बघून एक आई-वडील म्हणून, पालक म्हणून आम्हाला सगळ्यांनाच खूप अभिमान वाटत होता. आणि हीच ती दुसरी गोष्ट की आज माझ्या मुलीमुळे सुद्धा आम्हाला खूप अभिमान वाटत होता. आज दोघंही बाप-लेकीमुळे आम्हाला सगळ्यांना संपूर्ण कुटुंबाला यांच्याकडून सन्मान भेटला 200 आणि रुपये. ह्यामुळे आम्हाला खरंच आज खूप छान वाटलं. आणि हा जो 12 बलुतेदार महासंघ आहे यांनी प्रत्येक क्षेत्रातील म्हणजे शैक्षणिक, वैद्यकीय, व्यावसायिक, सामाजिक कार्य यामध्ये ज्यांनी ज्यांनी चांगले कार्य केले आहे त्या सगळ्यांचा इथे सन्मान झाला. ते सगळे सत्कारार्थी होते. आणि बघा त्यानंतर आम्ही आलो होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतीसूर्य महात्मा फुले यांना अभिवादन करण्यासाठी इथे मी सामूहिक वंदना घेतली. त्यानंतर आम्ही निघालो होतो सेलिब्रेट करायला म्हणजेच जेवण करण्यासाठी आणि आमच्या सिन्नरचं हॉटेल संस्कृती हे जे प्रसिद्ध व्हेज हॉटेल आहे तिथे आम्ही सगळेजण आलो होतो आणि आज खूप छान वाटत होतं. आजचा दिवसच खूप छान होता. आज होती 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. त्यानंतर यांचा होणारा सन्मान, परीचं होणारं कौतुक या सगळ्यांमुळेच ना आजचा दिवस खूप छान गेला आणि खूप अभिमान वाटत होता. त्यानंतर ना आम्ही जेवण केलं, आईस्क्रीम खाल्ली आणि घरी निघालो आणि यावेळी बघा सिन्नर येथे खूप सुंदर असं डेकोरेशन केलं होतं. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.